भरलेली ढोबळी मिरची म्हणजे शिमला मिरची ही घरातील सर्वांनाच आवडते असे होत नाही, पण या पद्धतीने बनवाल तर घरातील सर्वजण खूप आवडीने खातील ही खात्री। या पद्धतीने बनवलेली मिरची ही चमचमीत तर होतेच, पण खायला पण फार रुचकर लागते। आपण ती फक्त वाफेवरच शिजवणार आहोत। सकाळच्या घाई गडबडीत पण पटकन तुम्ही बनवू शकता, त्यामुळे सकाळी ऑफिसला जाताना डब्यालाही नेऊ शकता। चला तर मग आजच्या या रेसिपीला आपण सुरुवात करूयात। नमस्कार, मी आहे वर्षा आणि वर्षाच किक्स अँड आर्ट्समध्ये सर्वांचं मनापासून स्वागत। आपण आज बनवतोय भरलेली ढोबळी मिरचीची भाजी। त्यासाठी मी इथे घेतलेले 1 पाव ढोबळी मिरची म्हणजे शिमला मिरची। आपल्याला देठाकडचा भाग हा कट करून घ्यायचा आहे, कारण आपल्याला स्टफिंग भरलेली मिरची आपण बनवत आहोत, त्यामुळे त्याच्यामध्ये मसाला आपल्याला भरायचा आहे। तर त्यामुळे चमच्याकडच्या मागच्या बाजूने मी यातील सगळे बिया आणि व्यवस्थित सगळं काढून घेत आहे। म्हणजे जर बिया राहिल्या तर आपल्याला भाजी खाताना कचकच लागते, त्यामुळे या सगळ्या बिया काढून घ्यायच्या। आणि शक्यतो ही भाजी करताना, भरलेली मिरची करताना मिरची ही शक्यतो छोट्या छोट्या आकाराच्याच घ्यायच्या, कारण त्याच्यामध्ये मसालाही प्रमाणात भरला जातो आणि दिसायला पण भाजी छान दिसते, मिरच्या छान दिसतात। जास्त मोठ्या मिरच्यांमध्ये जास्त मसाला भरला जातो आणि खाताना मग मसाला लागू शकतो। त्यामुळे यातील सगळ्या मिरच्या छोट्या आकाराच्या घेऊन या मिरच्या बघा व्यवस्थित मी आता त्यातले बिया वगैरे काढून घेतलेल्या आहेत। तर अशा पद्धतीने सगळ्या मिरच्या मी देठाकडचा भाग मी कट करून घेतलेला आहे। तर आता मिरचीसाठी आपण मसाला करून घेऊयात। तर मसाला बनवण्यासाठी मी इथे पॅन ठेवलेला आहे आणि 1 कप शेंगदाणे घेतलेले आहेत। शेंगदाणे मी चांगले खमंग भाजून घेणार आहे। तर जेवढे खमंग आपण मसाला भाजू तेवढी भाजी आपली रुचकर बनते। आणि व्यवस्थित 3 ते 4 मिनिटांसाठी शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत अगोदर, आणि नंतर त्याच शेंगदाण्यांमध्ये मी 2 चमचे किसलेलं खोबरं पण घातलं आहे। खोबरं पण थोडंसं आपण भाजून घेऊया। 2 ते 3 मिनिटं खोबरं भाजत आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये पांढरे तीळ घालणार आहे। 2 चमचे पांढरे तीळ मी इथं घेते आहे। ते तीळ पण थोडे आपण याच खोबऱ्याबरोबर भाजून घेऊया। शेंगदाणे, खोबरं आणि तीळ थोडेसे चांगले भाजत आले की मग आपल्याला थोडी 7-8 पाकळ्या लसूण आणि 1 इंच आलं घ्यायचं आहे। लसूण आणि आलं पण थोडंसं 2 मिनिटं परतायचं आहे। आणि आता बघा हा मसाला आपला चांगला भाजलेला आहे, खमंग भाजलेला आहे। आता आपण तो काढून घेऊयात एका प्लेटमध्ये आणि मसाला व्यवस्थित छान थोडासा थंड करून घेऊयात। तर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हो, बेल आयकॉनवरही प्रेस करा की जेणेकरून तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या अपडेट्स हे तुम्हाला सर्वात सुरुवातीला मिळतील। तर बघा आता हा मसाला मी मिक्सरच्या भांड्यात घालून घेतलेला आहे, त्याच्यामध्येच आपण मसाले घालून घेऊयात। तर मी लाल मिरची पावडर घातलेली आहे 2 ते 3 चमचे छोटा, नंतर धनिया पावडर घेतलेली आहे 1-1.5 चमचा आणि थोडंसं आमचूर पावडर घातलेली आहे इथं मी थोडंसं आंबट होण्यासाठी, आणि जिरा पावडर घेतलेली आहे आणि बेडगी मिरची पावडर घातलेली आहे लाल मिरचीची भाजी होण्यासाठी, आणि थोडंसं कोथिंबीर घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे। आता हा मसाला आपण पाणी न घालता, एकही थेंब पाण्याचा न वापरता मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। हे बघा किती छान बारीक झालेला आहे। आणि याच्यामध्ये पाणी न वापरता म्हणजे लसणाच्या मुळे आणि कोथिंबीरमुळेच हा थोडा मॉइश्चर झालेला आहे, थोडासा ओलसर झालेला आहे। आणि हाच आपण मिरचीमध्ये भरणार आहोत। इथे तुम्ही थोडंसं पाणी घालू शकता किंवा लिंबाचा रसही घालू शकता, त्यामुळे पण व्यवस्थित मिरची छान होते। पण इथं मी पाणी वापरणार नाही, असेच कोरडा मसाला, जास्त कोरडा पण नाही आहे, हा हलकासा ओलसर आहे, तोच मसाला मी याच्यामध्ये मिरचीमध्ये भरणार आहे। आणि वाफेवर हा कोरडा जरी असेल तरी वाफेवर तो व्यवस्थित ओलसर होतो, त्यामुळे अजून खाताना छान लागते। पण पाणी घातल्यानंतर थोडीशी त्याची चव वेगळी लागते, त्यामुळे इथं पाणी न भरता, पाणी न मसाल्यामध्ये घालता मी त्याचाच भरणार आहे। अशा पद्धतीने तुम्ही ही या मिरचीची भाजी करू शकता। तर जेवढा बसेल तेवढा आपल्याला मसाला इथे भरून घ्यायचा आहे व्यवस्थित दाबून। आणि मिरचीला कुठे साईडला कट नसतो, त्यामुळे तेलामध्ये पण जास्त मसाला बाहेर येत नाही। हलक्या हाताने आपल्याला तो व्यवस्थित मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत। आणि हा बघा व्यवस्थित मी मिरच्यांमध्ये मसाला भरलेला आहे। आणि आता आपण फोडणीसाठी पॅन गरम करायला ठेवूयात। तर हे बघा व्यवस्थित अशाच भरून घ्यायच्या आणि मसाला थोडासा शिल्लक ठेवलेला आहे। तर पॅन गरम झालेला आहे, त्यात 2 मोठे चमचे मी तेल घालून घेतलेलं आहे।
तेल चांगलं गरम झालं की थोडंसं जिरं घालून घेऊया। जिरं तडतडल्यानंतर आपण त्याच्यामध्ये या मिरच्या ज्या भरून ठेवलेल्या होत्या, मसाला भरून ठेवलेल्या या शिमला मिरची, त्या आपल्याला एक एक घालून घ्यायच्या आहेत व्यवस्थित करून। आणि या व्यवस्थित आपल्याला तसंच घालून घेतल्यानंतर या 4 ते 5 मिनिटासाठी आपल्याला अशाच न झाकण ठेवता परतून घ्यायचे आहेत, खाली वर करून। हलक्या हाताने आपल्याला ते खाली वर एक साईडला, सगळे साईडला करून थोडं थोडं करून आपल्याला त्या परतून घ्यायच्या आहेत आणि व्यवस्थित। अशा पद्धतीने बनवलेली भाजी ही खरंच खूप रुचकर लागते खायला आणि खूप छान होते आणि पटकन शिमला मिरची ही लगेच शिजते, त्यामुळे जास्त वेळ लागत नाही भाजीला शिजायला आणि वाफेवरच ही छान लागते शिजवल्यानंतर। तर बघा व्यवस्थित 5 मिनिटांमध्ये व्यवस्थित आपल्या सगळीकडून भाजून झालेले आहेत आणि आता आपण त्याला 5 मिनिटांसाठी वाफ देणार आहोत। थोडंसं झाकण ठेवून वाफवली म्हणजे ती अजूनपर्यंत साईडला वगैरे सगळीकडून चांगली शिजते। आता आपण झाकण ठेवून त्याला 5 मिनिटांसाठी वाफवणार आहोत। तर हे बघा आणि 5 मिनिटं झालेले आहेत। आता आपण चेक करूया की मिरचीचं कशी झालेली आहे। थोडीशी अजून राहिलेली आहे, थोडी कुटे आपण थोडंसं अजून 5 मिनिटांसाठी झाकण ठेवूया। पण ही मिरची अशीच करताना थोडंसं 1-2 वेळा चेक करून घ्यावं लागतं, बघावं लागतं की खाली करपते का। आणि बघा 5 मिनिटांमध्ये व्यवस्थित आपली मिरची ही झालेली आहे। इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि व्यवस्थित बघा। आणि जो मसाला आपला शिल्लक राहिलेला होता तोही मसाला मी आता इथे घालून घेतला आहे। तुम्हाला जो जास्त मसाला आवडत नसेल तर तुम्ही मसालाही जास्त मसाला घालू नका। आणि पण इथं माझ्या घरात मसाला आवडतो, त्याच्यामुळे मग मी राहिलेला मसाला होता तोही इथे घालून घेतला आहे। मसाल्यामुळे ही भाजी अजून छान लागते। मसाला इथे मी पाणी नाही घातलेलं, कारण गॅस बंद केलेला आहे, कारण मसाला करपू शकतो। तेवढ्या मध्येच मसाला आपला चांगला होतो 2 मिनिटांमध्ये। आणि व्यवस्थित भरलेली शिमला मिरची आपली तयार आहे। आपण ती एका प्लेटमध्ये सर्व करूयात। बघा अशी सुंदर लागते, डब्यालाही तुम्ही नेऊ शकता सकाळी आणि एकदम 10 मिनिटात होते, 5 ते 10 मिनिटात ही भाजी तयार होते। आणि हे बघा आपण सगळ्या शिमला मिरची हा आता काढून घेऊयात, प्लेटमध्ये सर्व करूयात। सुंदर दिसायला खूप भाजी छान दिसते, खायला पण तेवढी चमचमीत आणि रुचकर लागते। तुम्ही या पद्धतीने नक्की ही भाजी करून बघा, कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा आणि चॅनल्सवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। आणि हे बघा या पद्धतीने तुम्ही बनवून तुम्हाला या पद्धतीने ही भाजी नक्की आवडेल। तर नंतर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, नेक्स्ट रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय।